Write down question. A rectangular sheet of paper. A rectangular sheet of paper with area with area 24 meter with area 24 meter is used for is used for printing purposes is used for printing purposes. Full stop. The margins at the sides, the margins at the sides are 50 centimeter each. 50 centimeters each. And margins at and margins at top and bottom, top and bottom are margins at top and bottom are 75 centimeter, 75 centimeter, 75 centimeter each. Full stop. Find the dimensions. Find the dimensions. Find the dimensions of the paper, of the paper, so that the printing area, so that the printing area, the printing area is maximum. Printing area is maximum. Now see here, this one is the rectangular sheet of paper, and for this rectangular sheet of paper we have to consider some margins on the top and bottom for printing purposes. Margins at the top and bottom are 75 centimeters each. म्हणजे टॉपचा मार्जिन आहे 75 सेंटीमीटर, बॉटमचा मार्जिन आहे 75 सेंटीमीटर. त्यानंतर साइड्सचे मार्जिन, साइड्सचे मार्जिन्स आहेत 50 सेंटीमीटर ईच. दोन्ही साइड्सचे मार्जिन्स 50 centimeters each. And we have to find the dimensions of this rectangular sheet of paper
such that the printing area will be maximum. म्हणजे हा जो मिडल सेक्शन आहे प्रिंटिंग एरिया, हा प्रिंटिंग एरिया मॅक्झिमम असण्यासाठी आपल्याला या रेक्टँग्युलर शीटचे डायमेन्शन्स फाइंड करायचे. सो फर्स्ट ऑफ ऑल consider here length of this sheet of paper is x and breadth or height is suppose y. x आणि y हे त्याचे डायमेन्शन्स होतील. पेपरचा एरिया मीटर्स मध्ये दिलेला आहे. एरिया ऑफ रेक्टँग्युलर शीट ऑफ पेपर किती दिलेला आहे? 24 मीटर. फर्स्ट ऑफ ऑल लेट x and y be the dimensions of paper in meters. पेपरचे डायमेन्शन्स आपण मीटर्स मध्ये कन्सिडर करू, कारण एरिया 24 मीटर दिलेला आहे. x and y be the dimensions of paper. Area of sheet of paper is किती दिलेला आहे? एरिया 24 मीटर. मग रेक्टँगलचा एरिया म्हणजे काय असतं? लेंथ इंटू ब्रेड्थ, दॅट इज द एरिया ऑफ रेक्टँगल. लेंथ आहे x, ब्रेड्थ आहे y, म्हणजेच एरिया काय येईल? x इंटू y इक्वल टू 24. एरिया ऑफ रेक्टँग्युलर शीट ऑफ पेपर x इंटू y किती दिलेला आहे? 24. लेट दिस इज इक्वेशन 1 आणि लगेच यावरून y ची व्हॅल्यू तयार करा. y इक्वल टू, कारण पहिलं रिलेशन आपल्याला x आणि y या कन्व्हर्जनसाठी यूज करायचं आहे. 24 अपॉन x. लेट दिस इज इक्वेशन 2. हे दोन्ही इक्वेशन्स आपल्याला पुढे यूज करायचे. रेक्टँग्युलर पेपरचा एरिया दिलेला आहे 24, त्याची लेंथ आपण x गृहीत धरली, ब्रेड्थ y, म्हणजेच x इंटू y इक्वल टू 24 दिलेला आहे. त्यानंतर मॅक्झिमम काय पाहिजे आपल्याला? प्रिंटिंग एरिया मॅक्झिमम पाहिजे. प्रिंटिंग एरिया म्हणजे हाच मधला रेक्टँगल, तो एरिया मॅक्झिमम पाहिजे. आधी आता तो एरिया आपल्याला फाइंड करावा लागेल. तो पण एक रेक्टँगलच आहे, त्याचा एरिया म्हणजे पण लेंथ इंटू ब्रेड्थ असेल, पण त्याची लेंथ x होईल का? नाही होणार. एकूण लेंथ आहे x, त्यापैकी लेफ्ट साइडला 50 सेंटीमीटर आणि राईट साइडला 50 सेंटीमीटर एवढा मार्जिन सोडून दिलेला आहे. म्हणजे टोटल मार्जिन किती गेला? 50 प्लस 50 म्हणजे 100 सेंटीमीटर हा मार्जिन स्किप केलेला आहे. दोन्ही साइडचा मार्जिन स्किप केलेला आहे 100 सेंटीमीटर. मग हा जो मिडल रेक्टँगल असेल याची लेंथ काय होईल? x मायनस, यामध्ये x आहे मीटर मध्ये आणि मार्जिन्स आहेत सेंटीमीटर मध्ये. आपला त्या मार्जिन्सचं कन्व्हर्जन मीटर मध्ये करणं आवश्यक आहे. 100 सेंटीमीटर म्हणजेच काय? 1 मीटर. टोटल मार्जिन on the sides इक्वल टू 100 सेंटीमीटर आणि 100 सेंटीमीटर म्हणजेच काय? 1 मीटर. 100 सेंटीमीटर म्हणजेच 1 मीटर एवढा मार्जिन दोन्ही साइडला स्किप केलेला आहे. देअरफॉर लेंथ ऑफ प्रिंटिंग एरिया इज इक्वल टू x minus 1
मीटर, कारण x मीटर मध्ये घेतला आपण, त्यामुळे मार्जिन पण मीटर मध्ये घ्यावं लागेल. दोन्ही साईडचा मार्जिन 50 + 50 100 सेंटीमीटर, म्हणजेच 1 मीटर एवढा पार्ट सोडून दिला या x मधून, मधला पार्ट शिल्लक काय राहील, x - 1 मीटर. सिमिलरली टोटल मार्जिन ऑन टॉप अँड बॉटम, total margin on top and bottom equal to काय होईल, 75 सेंटीमीटर प्लस 75 सेंटीमीटर म्हणजे 150 सेंटीमीटर, आणि 150 सेंटीमीटर म्हणजेच 1.5 मीटर. and therefore breadth of printing area, प्रिंटिंग एरियाची ब्रेड्थ काय होईल, एकूण y त्यामधला 1.5 मीटर स्किप केलाय पार्ट, म्हणजे प्रिंटिंग एरियाला शिल्लक किती राहिलं, y - 1.5 मीटर. हे झाले प्रिंटिंग एरियाचे डायमेन्शन्स. आपल्याला लिहायचं आहे प्रिंटिंग एरिया. therefore printing area is A इक्वल टू आपण कन्सिडर करू. प्रिंटिंग एरिया हा रेक्टँग्युलर आहे, आणि रेक्टँगलचा एरिया म्हणजेच लेंथ इंटू ब्रेड्थ. लेंथ इंटू ब्रेड्थ, लेंथ किती आली आहे प्रिंटिंग एरियाची, x - 1, आणि ब्रेड्थ किती आली आहे, y - 1.5, म्हणजेच एरिया होईल x - 1 इंटू y - 1.5. हा झाला रिक्वायर्ड एरिया. आता या स्टेजला आल्यानंतर आपल्याला एकाच व्हेरिएबल मध्ये त्याला कन्व्हर्ट करायचं. y ची किंमत आपण 24/x लिहू शकतो, किंवा त्यापेक्षा आधी ब्रॅकेट्स मल्टिप्लाय करून घ्या. ब्रॅकेट जर मल्टिप्लाय केले, x नी मल्टिप्लाय केलं दोन्ही ठिकाणी, तर x इंटू y मायनस 1.5x मायनस y, आणि मायनस मायनस प्लस 1.5. आता यामध्ये इक्वेशन 1 वरून x इंटू y कॉन्स्टंट आहे, x इंटू y ची व्हॅल्यू काय, 24. ती व्हॅल्यू x इंटू y च्या जागी लिहिता येईल, इक्वल टू x इंटू y म्हणजेच 24 मायनस 1.5x, आणि मायनस इक्वेशन 2 वरून y ची व्हॅल्यू काय लिहिता येईल, 24/x प्लस 1.5. म्हणजेच एरिया काय मिळेल, हा 24 प्लस 1.5, 24 प्लस 1.5 काय येईल, 25.5. 24 आणि हा शेवटचा कॉन्स्टंट 1.5 ऍड केले, मायनस 1.5x मायनस 24/x. हा झाला रिक्वायर्ड प्रिंटिंग एरिया फक्त x या व्हेरिएबल मध्ये. आता मॅक्सिमम मिनिमम साठी आपल्याला याला डिफरन्शिएट करायला लागेल. सो डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x, dA/dx. 25.5 कॉन्स्टंट आहे, त्याचा डेरिव्हेटिव्ह येईल 0, मायनस 1.5x चा डेरिव्हेटिव्ह 1.5, मायनस 24 कॉन्स्टंट, 1/x चा डेरिव्हेटिव्ह मायनस 1/x स्क्वेअर
हा जो मायनस आहे तो होईल प्लस 24/x². म्हणजेच dA/dx आला -1.5 प्लस 24/x². Now for maxima and minima. मॅक्झिमा मिनिमा साठी काय कंडिशन? dA/dx equal to 0. For maxima and minima dA/dx equal to 0. त्याला आपण इक्वेशन 3 नाव देऊन ठेवू, कारण पुढे आपल्याला पुन्हा डिफरन्शिएट करायचं आहे. dA/dx equal to 0 म्हणजेच -1.5 प्लस 24/x² इक्वल टू 0. -1.5 राईट साईडला घ्या, 24/x² इक्वल टू 1.5. आता x² राईट साईडला आणि 1.5 डिवाइड, म्हणजेच x² ची किंमत येईल 24/1.5. इथपर्यंत आधी कंप्लीट करा.
x square equal to 24 upon 1.5. 10 न मल्टिप्लाय करू आपण. न्यूमरेटर डिनॉमिनेटरला 10 न मल्टिप्लाय केला तो होईल 240 upon 15 इक्वल टू काय येईल 16 इज व्हॅल्यू ऑफ x स्क्वेअर. म्हणजेच x इक्वल टू काय येणार 4. प्लस और मायनस 4 येईल पण -4 घेता येणार नाही कारण ते डायमेन्शन्स आहेत. x इक्वल टू 4. पण ही व्हॅल्यू मॅक्झिमम एरियासाठी आहे किंवा मिनिमम हे फाइंड करण्यासाठी सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट घ्यावं लागेल. डिफरन्शिएट इक्वेशन 3 विथ रिस्पेक्ट टू x. म्हणजेच d2a अपॉन dx स्क्वेअर इक्वल टू डेरिव्हेटिव्ह ऑफ इक्वेशन 3 मध्ये dA बाय dx ची किंमत आहे -1.5 प्लस 24 अपॉन x स्क्वेअर. -1.5 प्लस 24 अपॉन x स्क्वेअर. -1.5 कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0 येईल. प्लस 24 आउटसाइड डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 अपॉन x स्क्वेअरलाच आपण x रेस टू -2 लिहू शकतो. x रेस टू -2 चा डेरिव्हेटिव्ह 24 इंटू -2 इंटू x रेस टू -3 म्हणजेच d2a अपॉन dx स्क्वेअर इक्वल टू येईल -24 इंटू -2 म्हणजे -48 आणि अपॉन x क्यूब x रेस टू -3 डिनॉमिनेटरला घेतला. ही व्हॅल्यू फाइंड करायची ॲट x इक्वल टू 4. ॲट x इक्वल टू 4 d2a अपॉन dx स्क्वेअर -48 अपॉन 4 क्यूब म्हणजेच -48 अपॉन 4 क्यूब म्हणजे तर ही व्हॅल्यू पॉझिटिव्ह येणं शक्य आहे का? कॅल्क्युलेशनची आवश्यकता नाही. दिस व्हॅल्यू इज लेस दॅन 0 मीन्स निगेटिव्ह. सो एरिया इज maximum when x equal to 4 meter. x equal to 4 meter. And from equation 2 आपण y ची व्हॅल्यू फाइंड करू शकतो. From equation 2 y equal to 24 upon x. 24 upon 4 म्हणजे 6. And therefore for maximum printing area dimensions of paper are x equal to 4 meter and y equal to 6 meter.
घ्या नंतर क्वेश्चन. find the minimum value of function f of x equal to x into log x. सीईटी क्वेश्चन बँक मध्ये हा क्वेश्चन आहेच आहे आणि कालच झालेल्या सीईटी एक्झाम मध्ये हा क्वेश्चन विचारलेला आहे. फाइंड द मिनिमम व्हॅल्यू ऑफ फंक्शन. क्वेश्चन त्यामध्ये असा विचारला आहे, द मिनिमम व्हॅल्यू ऑफ फंक्शन f of x इक्वल टू x into log x इज. मिनिमम व्हॅल्यू त्या फंक्शनची काय आहे ते विचारलंय. यामध्ये गिव्हन फंक्शन आहे f of x इक्वल टू x into log x. फर्स्ट ऑफ ऑल differentiate this function with respect to x. f dash of x equal to x into log x साठी u into विचार वापरावं लागेल. x as it is into derivative of log x plus log x as it is into derivative of x. म्हणजेच x into log x चा डेरिव्हेटिव्ह 1 upon x plus log x into x चा डेरिव्हेटिव्ह 1. हा x कॅन्सल होईल. म्हणजेच f dash of x इक्वल टू शिल्लक राहील 1 plus log x. गिव्हन फंक्शन आधी डिफरन्शिएट करून फर्स्ट डेरिव्हेटिव्ह फाइंड केला. फॉर मॅक्झिमा अँड मिनिमा f dash of x इक्वल टू काय पाहिजे, f dash of x इक्वल टू 0. म्हणजेच 1 plus log x इक्वल टू 0. मग log x इक्वल टू काय येईल, log x इक्वल टू -1. आपल्याला x ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे, म्हणजे log एलिमिनेट करावं लागेल. लॉग एलिमिनेट करायचा म्हणजे अँटीलॉग घ्यायचा. अँटीलॉग जर घेतला तर लेफ्ट साइडचा लॉग एलिमिनेट होईल आणि राईट साइडची जी टर्म आहे ती काय होईल, या लॉगचा बेस असतो नॅचरल बेस म्हणजे e. म्हणजे जर आपण अँटीलॉग घेतला तर x इक्वल टू काय येईल, e रेज टू -1 किंवा कन्व्हर्टिंग लॉगॅरिथमिक फॉर्म इनटू एक्सपोनेन्शियल फॉर्म, ही प्रोसेस आपण याला म्हणू शकतो. अँटीलॉग जर घेतला, एका बाजूला लॉग आहे दुसऱ्या बाजूला लॉग नाही सपोज, अशा वेळी जर अँटीलॉग घेतला तर लेफ्ट साइडचा लॉग एलिमिनेट होतो आणि राईट साइडची टर्म जो कुठला बेस असेल त्या बेसच्या इंडेक्सला जाते. इथे बेस नॅचरल बेस असेल म्हणजेच e रेज टू काय येईल -1. दॅट इज व्हॅल्यू ऑफ x. e रेज टू -1 लाच आपण x इक्वल टू 1 upon e असं लिहू शकतो. क्वेश्चन कसा विचारलाय पहा सीटी मध्ये, द मिनिमम व्हॅल्यू ऑफ फंक्शन f of x इक्वल टू x into log x इज. ऑप्शन्स दिलेले आहेत e, -e, 1 upon e आणि -1 upon e. आता यामध्ये x इक्वल टू 1 upon e ही व्हॅल्यू मिळाली आहे. या व्हॅल्यूला फंक्शन मॅक्झिमम आहे का मिनिमम हे कन्फर्म झालंय का, नाही. आधी आपल्याला काय करावं लागेल, सेकंड डेरिव्हेटिव्ह डिफरन्शिएट 1
विथ रिस्पेक्ट टू x, f डबल डॅश ऑफ x, इक्वेशन 1 चा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. f डबल डॅश ऑफ x इक्वल टू 1 चा डेरिव्हेटिव्ह 0 येईल, लॉग x चा डेरिव्हेटिव्ह काय येईल 1 अपॉन x. पण x ची किंमत काय आलेली आहे 1 अपॉन e, त्या व्हॅल्यूला सेकंड डेरिव्हेटिव्ह कसा येतो ते पाहायचं. f डबल डॅश ऑफ x ची किंमत 1 अपॉन e, x च्या जागी लिहिला 1 अपॉन e इक्वल टू काय येणार e. व्हॅल्यू पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह, व्हॅल्यू पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह, इट इज ग्रेटर दॅन 0 and therefore f of x is minimum at x equal to 1 upon e. f of x is minimum at x equal to 1 upon e. ऑप्शन्स दिलेले आहेत e, मायनस e, 1 अपॉन e आणि मायनस 1 अपॉन e, हे ऑप्शन्स दिलेले आहेत. क्वेश्चन कसा आहे पहा, द मिनिमम व्हॅल्यू ऑफ फंक्शन इज म्हटलंय, फंक्शनची मिनिमम व्हॅल्यू विचारली आहे, ती कुठल्या पॉइंटला आहे हे विचारलंय का. जर क्वेश्चन असा असता द मिनिमम व्हॅल्यू ऑफ फंक्शन इज ॲट जर म्हटलं असतं तर x इक्वल टू 1 अपॉन e या पॉइंटला फंक्शनची व्हॅल्यू कशी आहे मिनिमम आहे. x इक्वल टू 1 अपॉन e या पॉइंटला फंक्शनची व्हॅल्यू कशी आहे मिनिमम. पण फंक्शनची व्हॅल्यू मिनिमम कुठल्या पॉइंटला आहे असं विचारलंय का, फंक्शनची व्हॅल्यू मिनिमम काय आहे हे विचारलंय. मग आधी यासाठी फंक्शनची व्हॅल्यू मिनिमम कुठे आहे x इक्वल टू 1 अपॉन e या ठिकाणी. ही व्हॅल्यू त्या फंक्शन मध्ये सबस्टिट्यूट करावं लागेल आणि त्यावरून मिळेल आपल्याला व्हॅल्यू मिनिमम व्हॅल्यू ऑफ फंक्शन. एक्झाम्पल सांगितलं होतं मॅक्झिमम व्हॅल्यू कुठे आहे मिनिमम व्हॅल्यू कुठे आहे. त्या x च्या व्हॅल्यूवरून आपल्याला काय कळेल कुठल्या दुकानात त्याची काय किंमत आहे, तर कुठल्या दुकानात त्याची किंमत मॅक्झिमम आहे आणि कुठल्या दुकानात त्याची किंमत मिनिमम आहे हे इथपर्यंत कळलं आपल्याला. पण वस्तूची एक्झॅक्ट किंमत काढण्यासाठी काय करावं लागेल त्या दुकानात जावं लागेल. म्हणजेच x ची ही 1 अपॉन e किंमत त्या फंक्शन मध्ये सबस्टिट्यूट करावं लागेल. फक्त दुकानात जाऊन उपयोग नाही, तिथे जाऊन त्याच वस्तूची किंमत विचारायला पाहिजे आपण. नाहीतर आपल्याला पाहिजे एका वस्तूची किंमत आणि आपण जाऊन तिथं तिसऱ्याच वस्तूची किंमत विचारताय, ते उपयोगाचं नाही. म्हणजे एका शब्दाने आन्सर चेंज होते पहा, एकच वर्ड फक्त. द मिनिमम व्हॅल्यू ऑफ फंक्शन इज ॲट म्हटलं असतं तर आन्सर झालं असतं 1 अपॉन e. कारण मिनिमम व्हॅल्यू कुठल्या पॉइंटला आहे x इक्वल टू 1 अपॉन e या पॉइंटला फंक्शनची व्हॅल्यू कशी आहे मिनिमम. पण फंक्शनची व्हॅल्यू मिनिमम किती आहे ते विचारलंय. मग हे फाइंड करण्यासाठी ही x ची व्हॅल्यू फंक्शन मध्ये सबस्टिट्यूट करावं लागेल. देअरफॉर f मिनिमम म्हणजेच f ऑफ 1 अपॉन e, म्हणजे f ऑफ x या फंक्शन मध्ये x च्या जागी काय लिहायचा 1 अपॉन e इक्वल टू येईल 1 अपॉन e इंटू लॉग ऑफ 1 अपॉन e, दॅट इज 1 अपॉन e लॉग m अपॉन n ला आपण लॉग m मायनस लॉग n लिहू शकतो. त्यानुसार टर्म येईल लॉग 1 मायनस लॉग e. पण लॉग 1 ची किंमत काय, लॉग 1 ची किंमत 0 आणि मायनस लॉग e ची किंमत 1. 0 मायनस 1 म्हणजे मायनस 1. सो आन्सर इज minus 1 upon e. This one is the answer.
हा डिफरन्स केअरफुली लक्षात ठेवायला सांगितलं होतं. पहिल्याच एक्झाम्पलमध्ये आपण असा प्रॉब्लेम पाहिला होता की फंक्शनची व्हॅल्यू मॅक्झिमम किंवा मिनिमम कुठे आहे हा पार्ट वेगळा आणि काय आहे हा पार्ट वेगळा. च्या किमती आपल्याला मिळतात. बऱ्याच वेळा काही जण इथलीच व्हॅल्यू गृहीत धरतात. ई या ठिकाणी मिनिमम आलंय, मग फंक्शनची व्हॅल्यू येणार ई. दॅट इज नॉट द करेक्ट आन्सर. सेकंड डेरिव्हेटिव्हवरून आपल्याला फक्त पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह येत आहे ते पाहायचं. तिथे फंक्शन मॅक्झिमम आहे का मिनिमम हे कळेल. च्या व्हॅल्यू म्हणजे फंक्शन मॅक्झिमम कुठे आहे किंवा मिनिमम कुठे आहे हे कळेल. पण ती किंमत आपण ज्यावेळेस फंक्शन मध्ये टाकतो त्यावेळी आपल्याला फंक्शनची मॅक्झिमम व्हॅल्यू काय आहे आणि मिनिमम व्हॅल्यू काय आहे हे कळेल. मॅक्झिमम ऑर मिनिमम ॲट विच पॉइंट ते म्हणजे च्या किमती, आणि ती ची किंमत फंक्शन मध्ये टाकली की त्या फंक्शनची मॅक्झिमम किंवा मिनिमम किंमत काय आहे ते कळेल. एक क्वेश्चन सॉल्व करा तुमच्या बोर्डच्या बुक मधला, एक्झरसाइज 3.5 मधला फर्स्ट. डिटरमाइन द, क्वेश्चन लिहा, डिटरमाइन द maximum and minimum values, determine the maximum and minimum values of the following functions, of the following functions. Number 1, f of x equal to 2x cube minus 21x square plus 36x minus 20 सेकंड त्यामधला आहे f of x equal to x into log x, जो आता सॉल्व केलाय आपण. त्यात फक्त मिनिमम व्हॅल्यूच येते, मॅक्सिमम व्हॅल्यू येत नाही, त्यामुळे हा सॉल्व करण्याची गरज नाही, हा आता सॉल्व केलेलाच आहे. आणि थर्ड प्रॉब्लेम आहे f of x equal to x square plus 16 upon x square. ओव्हरऑल तुम्हाला फक्त दोनच प्रॉब्लेम यामधले हे सॉल्व करायचे आहेत. आणि एक्झरसाइज 3.5 एकदा पहा, यामधली यातले काही क्वेश्चन्स सॉल्व केलेत आपण, काही क्वेश्चन्स ट्राय करा बोर्डच्या बुक मधले.